9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 2 याच्यामध्ये आपला फर्स्ट चॅप्टर आहे सेट्स. तर प्रॉब्लेम सेट 1 आपण मागच्या व्हिडिओपासून सुरू केला होता. तर त्याच्यातले क्वेश्चन नंबर 1 to 5 आपले झाले होते. आता क्वेश्चन नंबर 6 आपण या व्हिडिओपासून पुढचे जे क्वेश्चन नंबर 6 to 11 जेवढे क्वेश्चन आहेत ते बघूया. क्वेश्चन नंबर 6, इन अ क्लास 8 स्टुडंट आउट ऑफ 28, टोटल स्टुडंट आहेत 28, त्यातले 8 स्टुडंट्स हॅव ओनली डॉग ॲज देअर पेट ॲनिमल ॲट अ होम. 6 students have only cat as their pet animal at their home. 10 students have dog and cat both. Then how many students do not have a dog or a cat as their pet animal at home? So हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओनली हा वर्ड तिथं असणं गरजेचं आहे. ओल्ड टेक्स्टबुक मध्ये ओनली हा वर्ड नाही आहे, त्यामुळे तुम्ही कन्फ्युज होऊ शकाल. त्यामुळे इथे ओनली वर्ड, ओनली डॉग अँड ओनली कॅट असं दिलेलं आहे. आणि आपल्याला काय शोधायचं आहे की असे स्टुडंट की डू नॉट हॅव डॉग अँड कॅट ॲज देअर पेट ॲनिमल, दोन्ही नाही आहेत असे स्टुडंट्सची संख्या किती आहे ते शोधायची. तर सुरुवात कशी करायची बघा. लेट यू बी द सेट ऑफ ऑल स्टुडंट्स. ऑल स्टुडंटच्या सेटसाठी युनिव्हर्सल सेट यू घ्यायचा. ए बी द सेट ऑफ स्टुडंट्स हॅव डॉग ॲज देअर पेट ॲनिमल. ए असे स्टुडंट की ए इज अ सेट ऑफ स्टुडंट्स की ज्यांच्याकडे काय डॉग ॲज देअर पेट ॲनिमल. अँड बी सेट ऑफ स्टुडंट्स हॅव कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. आता इथे जे 8 स्टुडंट दिले ते ओनली डॉग आहे आणि इथं काय सेट ऑफ डॉग म्हणजे कॉमन असणारे पण ए मध्ये आहेत आणि कॅट सहित कॉमन असणारे बी मध्ये. त्यामुळे ओनली नंबर इथे लिहायचा नाही. तसं नंबर ऑफ टोटल स्टुडंट मात्र 28 आहेत. ओके, आउट ऑफ 28. सो यू आपण लिहू शकतो 28. आता इथे बघा 10 स्टुडंट्स हॅव डॉग अँड कॅट बोथ. बोथ त्या दोन्हीमध्ये असणाऱ्यांना आपण काय म्हणतो इंटरसेक्शन. सो नंबर ऑफ इंटरसेक्शन ए अँड बी इज 10. सो हा एक नंबर आपल्याला मिळतोय. आता आपल्याला काय शोधायचं त्याच्यात नंबर ऑफ ए हा महत्वाचा आहे. सो हा 8 म्हणजे नंबर ऑफ ए येणार नाही. 8 स्टुडंट्स हॅव ओनली डॉग कारण इथं ओनली वर्ड आहे. सो नंबर ऑफ स्टुडंट्स इन अ सेट ए कसा काढायचा बघा. 2 सेट आहेत. एक आहे सेट ए, ओके, एक आहे सेट बी आणि एक युनिव्हर्सल आपला सेट आहे. सो याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इकडे ओनली डॉग ह्यात किती आहेत 8 आणि दोन्हीमध्ये कॉमन किती आहे 10. इकडे ए सेट आहे समजा आणि हा बी सेट आहे. तर ए मध्ये कोण कोण येणार. ओनली डॉग असणारे हे 8 आणि दोन्हीमध्ये कॉमन असणारे 10. म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव ओनली डॉग ॲज देअर पेट ॲनिमल प्लस दोघांमध्ये कॉमन असणारे ए इंटरसेक्शन बी म्हणजे ज्यांच्याकडे डॉग आहे आणि कॅट आहे तर दोन्हींची ऍडिशन करायची म्हणजे 10 तरी 8 ओनली डॉग ॲज देअर पेट ॲनिमल प्लस दोघांमध्ये असणारे 10. सो 8 प्लस 10 किती येणार 18. सो नंबर ऑफ ए येईल 18. तसंच नंबर ऑफ बी. आता इकडे ओनली कॅट. 6 स्टुडंट्स हॅव ओनली कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. सो फक्त कॅट असणारे किती आहेत 6 आणि दोघांमध्ये कॉमन किती आहे 10. त्यामुळे बी मध्ये कोण कोण येणार. हा 10 पण येणार आणि हा 6 पण. ओके, सो 10 प्लस 6 किंवा इथं 6 लिहा 6 आणि इंटरसेक्शन मध्ये किती आहे 10. सो नंबर ऑफ बी किती झाला 16. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट केलं. नंबर ऑफ ए 18. हा फॉर्म्युला आला. नंबर ऑफ स्टुडंट्स हॅव डॉग ॲज देअर पेट ॲनिमल्स प्लस ए इंटरसेक्शन बी. तर दोन्हीचं ऍडिशन करायचे आणि आपल्याला त्याचप्रमाणे बी सुद्धा कॅट ॲज देअर ओनली कॅट ॲज देअर पेट ॲनिमल प्लस इंटरसेक्शन. तर नंबर ऑफ ए आला 18, नंबर ऑफ बी आला 16. सो हे नोट करून घ्या. आता नेक्स्ट पार्ट बघूया आपण. ओके, नाव नेक्स्ट फॉर्म्युला वापरायचा ए युनियन बी. ए युनियन बी चा फॉर्म्युला काय नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो व्हॉट इज नंबर ऑफ ए आपण फाइंड आउट केला होता 18 प्लस नंबर ऑफ बी दॅट इज 16 मायनस दोघांमध्ये असणारा तर तो काय करायचा मायनस करायचा. सो 18 प्लस 16 म्हणजे येणार 34 मायनस 10. 34 मायनस 10 येणार 24. सो नंबर ऑफ ए युनियन बी 24. एकदा परत लिहा 24. नंबर ऑफ ए युनियन बी इज 24. आता ए युनियन बी म्हणजे काय तर ज्यांच्याकडे डॉग हे आहे आणि कॅट हे आणि कॉमन जे सगळे मिळून. सो ए युनियन बी म्हणजे ए मध्ये पण असणारे बी मध्ये पण असणारे आणि दोघांमधले कॉमन. हे सगळेच घ्यायचे. फक्त कॉमन एकदाच घ्यायचं. कॉमन दोनदा लिहित बसायचं नाही. तर सगळा ए युनियन बी. ए युनियन बी हे काय की ज्यांच्याकडे ऍटलिस्ट एक तर डॉग आहे कॅट आहे किंवा दोन्ही पण आहे. मग आपल्याला काय पाहिजे खरं नंबर ऑफ स्टुडंट्स.
काहीही नको त्यांच्याकडे. डू नॉट हॅव अ डॉग ऑर अ कॅट ॲज देअर पेट ॲनिमल. डॉग पण नको आणि कॅट पण. टोटल स्टुडंट आहेत 28. दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीही असणारे असे स्टुडंट किती आहेत 24. आणि आपल्याला काय शोधायचं की ज्यांच्याकडे डॉगही नाही आणि कॅटही नाही. तर हे मायनस करायचं 24. कारण 24 हा नंबर काय आहे, ऍटलिस्ट एक तरी त्यांच्याकडे आहे असे. आणि आपल्याला एकही नसणारे शोधायचे. त्यामुळे 28 मायनस 24 इज इक्वल टू 4. सो फायनल आन्सर लिहा परत एकदा. नंबर ऑफ स्टुडंट डू नॉट हॅव अ डॉग ऑर अ कॅट ॲज देअर पेट ॲनिमल ॲट होम इज इक्वल टू 4. हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन नंबर 6 हा जो आहे तो कम्प्लीट केला. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. Now question number 7. Represent the union of two sets by Venn diagram for each of the following. दोन सेट दिलेले तुम्हाला, जसं की इथं ए आणि बी दिलेला, तर त्यांचा काय लिहायचा युनियन आणि तो वेन डायग्रामने दाखवायचा. ओके, तर ए आणि बी यांचं युनियन लिहित असताना तर याच्यामध्ये बघा ए आणि बी मध्ये कॉमन कोण कोण आहे ते आधी बघा. 4, इकडेही 4 आहे. ओके, सो दोघांमध्ये कोण कॉमन आहे 4. ओके, सो आता वेन डायग्राम काढायला घेऊया. समजा हा ए सेट आहे. ओके, आणि इकडे हा बी आहे. तर आधी दोघांमध्ये जो कॉमन आहे 4, तर तो इथं या पार्टमध्ये 4. आता ए मध्ये कोण कोण राहिलं बघा 3, 5, 7, तर ते इथं लिहा 3, 5, 7. आणि बी मध्ये 4 कॉमन लिहिलेलं राहिलं कोण 1 and 8. 1, 8. ओके, ते इथं लिहिलं. आणि याला इकडे बी सेट म्हणा, सेट बी. सो हा ए आहे, हा बी आहे, दोघांमध्ये कॉमन काय 4. तर हे तुम्ही वेन डायग्रामने दाखवू शकता. त्याच्यानंतर दुसरा आहे पी आणि क्यू. हे सुद्धा तुम्ही वेन डायग्रामने दाखवू शकता. तर समजा हा सेट पी आहे, हा क्यू आहे. तर आधी दोघांमध्ये कॉमन बघूया. ए नाही आहे दोन्हीकडं. ई, बी आहे, इथंही बी आहे. परत ई आहे, इथेही ई आहे. तर दोघांमध्ये कोण कॉमन आहे बी अँड ई. बी, ई हे कॉमन आहे, ते इथं लिहिले. मग राहिलेले कोण कोण ए सी एफ, ए सी एफ. आणि ते लिहिल्यानंतर इकडे कोण आहे एल एम एन. क्यू मध्ये कोण कोण एल एम एन. तर जे कॉमन आहे ते इथे मध्ये लिहायचे. पी चे राहिलेले पी मध्ये, क्यू चे क्यू मध्ये. तर हे झालं युनियन ऑफ पी अँड क्यू. नाव नेक्स्ट थर्ड वन. याच्यामध्ये एक्स इज अ सेट ऑफ ऑल प्राईम नंबर्स बिटवीन 80 to 100. तर आता 80 to 100 मधले प्राईम नंबर्स कुठले कुठले येणार 83, 89 आणि 97. कुठले नंबर प्राईम नंबर ज्याला फक्त त्याच नंबरनं डिवाइड होतं. आणि वाय, वाय मध्ये कोण कोण येणार तर 81, जस्ट मिनिट, 81, 83, 85. हो सॉरी, 90 to 100 म्हटलं, जस्ट मिनिट. वाय इज इक्वल टू 90 to 100 ऑड नंबर. सो 91, 93, 95, 97, 99 हे ऑड नंबर्स येणार. कशामधले 90 to 100 मधले एक्स अँड वाय. तर हे आपण लिहिलं. आता त्यांचा युनियन, त्याच्या आधी दोघांमध्ये कॉमन कोण आहे तर दोघांमध्ये 97 हा कॉमन आहे. ओके, सो वेन डायग्राम काढताना इकडे एक्स, परत इकडे वाय, आणि दोघांमध्ये कॉमन असणारा 97 पहिल्यांदा लिहिला. वरती कोण राहिले 83 अँड 89. ओके, इकडे 91, 93, 95, 99. ओके, सो हे वाय मध्ये लिहिले. कॉमन मध्ये फक्त 97. ओके, इकडे एक्स, इकडे वाय राहिले. तर याची सुद्धा आपण काय केली वेन डायग्राम काढली. आता नेक्स्ट वन. राईट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट्स. इथे काही एक्स वाय एस टी व्ही हे सेट दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये सबसेट रिलेशन लिहायचं. फर्स्ट वन आहे ऑल द रोम्बस. आता इथे बघा, हे आन्सर मध्ये मी सांगतो तुम्हाला. ऑल द रोम्बसेस, स्क्वेअर्स, पॅरलोग्राम्स, रेक्टँगल्स आर टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. रोम्बस असू दे, स्क्वेअर असू दे, पॅरलोग्राम असू दे, रेक्टँगल असू दे, हे सगळे कशाचे टाईप आहेत क्वाड्रिलॅटरलचे. त्यामुळे सगळेच कुणाचे सबसेट येणार क्वाड्रिलॅटरलचे. म्हणजे वाय इज अ सबसेट ऑफ एक्स, S is a subset of x, then T is a subset of x, and V is a subset of x. हे सगळेच कुणाचे सबसेट येणार आहेत क्वाड्रिलॅटरलचे, एक्स या सेटचे. आता बघा, रोम्बस असू दे, स्क्वेअर असू दे, रेक्टँगल, हे सगळे काय आहेत दे आर पॅरलोग्राम. रोम्बस, स्क्वेअर्स, रेक्टँगल्स हे सगळे काय आहेत पॅरलोग्राम. त्यामुळे रोम्बस, वाय एस आणि टी, सॉरी वाय एस आणि व्ही कुणाचे सबसेट येणार टी चे. सो वाय इज अ सबसेट ऑफ टी,
S is a subset of T and V is a subset of T. ओके, कारण ते सगळे काय पॅरलोग्रामचे टाइप्स आहेत. आता पुढे त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे, आता हे लक्षात ठेवा, एव्हरी स्क्वेअर्स, थर्ड वन, एव्हरी स्क्वेअर्स आर रोम्बस. प्रत्येक स्क्वेअर किंवा ऑल स्क्वेअर्स आर रोम्बस, म्हणजे स्क्वेअर हा रोम्बस असणारच आहे कारण त्याच्या 4 साइड इक्वल आहेत. त्यामुळे यस इज अ सबसेट ऑफ वाय. ओके, यस इज अ सबसेट ऑफ वाय. ऑल स्क्वेअर्स आर रोम्बस. एव्हरी स्क्वेअर्स आर रेक्टँगल. प्रत्येक स्क्वेअर हा काय असतो, इट इज अ टाइप ऑफ रेक्टँगल. त्यामुळे व्ही इज अ सबसेट ऑफ रेक्टँगलचा सेट. सॉरी, इथे असं लिहूया, स्क्वेअर्स साठी यस आहे. यस इज अ सबसेट ऑफ rectangle, that is V. Okay, so S is a subset of V. So हे सुद्धा सबसेट रिलेशन येणार. ते प्रॉपर्टीज त्याच्या लिहायच्या. प्रत्येक स्क्वेअर हा रोम्बस आहे. रोम्बस स्क्वेअर असणार नाही, पण स्क्वेअर इज अ रोम्बस. ऑल स्क्वेअर्स आर रेक्टँगल. त्यामुळे हे सुद्धा सबसेट रिलेशन येणार. नाउ क्वेश्चन नंबर 9. इफ M is any set, then write M union phi. Phi म्हणजे एम्प्टी सेट and M इंटरसेक्शन phi. आता M एनी सेट आहे, सो तुम्ही कुठलाही घेऊन हे व्हॅल्यू फाइंड करू शकता, किंवा युनियन आणि इंटरसेक्शन काय येणार आहे तो फाइंड करू शकता. लेट M इज इक्वल टू 1 2 3. ओके, असा सिंपल घेतला M. आता तो घेतल्यानंतर देअरफॉर फर्स्ट पार्ट काय शोधायचं आपल्याला, M युनियन फाय. ओके, सो M किती आहे आपला, 1 2 3 युनियन फाय. फाय म्हणजे काय, एम्प्टी सेट, तर तो नुसता एम्प्टी ठेवा असं. आता युनियनचा अर्थ काय, तर दोघांमध्ये कॉमन असणारे एकदाच लिहायचे आणि सगळे लिहून काढायचे, म्हणजे 1 2 3 आणि इकडे काहीच नाहीये. त्यामुळे बघा, यम युनियन फाय. ओके, यम आणि युनियन केला फाय, तर 1 2 3. 1 2 3 म्हणजेच कोण आहे, एम. तर यम युनियन फाय केल्यावर काय मिळतं आपल्याला, त्याची व्हॅल्यू एमच मिळते. ओके, नाव सेकंड, एम इंटरसेक्शन फाय. एम इंटरसेक्शन फाय, तर एम इंटरसेक्शन फाय म्हणजे 1 2 3. हा काय झाला आपला एम इंटरसेक्शन फाय म्हणजे काय, एम्प्टी सेट. आता इंटरसेक्शनचं मिनिंग काय, तर इंटरसेक्शन म्हणजे दोघांमध्ये कॉमन असणार आहे. आता इकडे आहे 1 2 3 आणि हा एम्प्टी सेट आहे, तर दोघांमध्ये काहीही कॉमन नाही, कारण इकडे 2 तसं इकडे आहे का कोणी, किंवा 1 आहे तर इकडे 1 तसं कोणीही नाही आहे. त्यामुळे दोघांमध्ये कुणीही कॉमन नाही आहे, याचा अर्थ तो एम्प्टी सेट झाला. मग एम इंटरसेक्शन फाय, एम्प्टी सेटलाच आपण कुठला सिम्बॉल दाखवतो, फाय. तो थोडक्यात यम युनियन फाय इज यम, यम इंटरसेक्शन फाय इज फाय. हे दोन्ही आपण काय केलं, फाइंड आउट केलं. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. यू हा आपल्याला युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. ऑब्झर्व द वेन डायग्राम अँड राईट द सेट यू ए बी, ए युनियन बी अँड ए इंटरसेक्शन बी. तर हे तिन्ही आपल्याला फाइंड आउट करायचे. सो यू, यू म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये युनिव्हर्सल सेट सगळे त्याच्यामध्ये येणार, म्हणजे कुठले कुठले 1. ओके, जस्ट अ मिनिट, 1 2. सो यू मध्ये 1 2 3, देन 4 याच्यामध्ये नाही आहे, 3 5. ओके, त्याच्यानंतर 3 5 6 नाही आहे त्याच्यात, 7 8 9 10 11 अँड 13. तर हा आपला काय झाला, यू झाला. ओके, यू इज इक्वल टू 1 2 3 5 7 8 9 11 अँड 13. यू लिहिल्यानंतर आता आपण त्याच्यातला पुढे ए लिहायला सांगितलंय. सो ए मध्ये कोण कोण येतंय बघूया. ए मध्ये 1 2 3 5 7. 1 5 पण त्याच्यामध्ये येणार. 1 1 2 3 5 7. त्याच्यानंतर बी मध्ये कोण कोण येणार बघा, 8 9. 1 5 8 9 10. कारण तो दोघांमध्ये कॉमन आहे 1 5. सो 1 5 8 9 अँड 10. नेक्स्ट वन, ए युनियन बी फाइंड आउट करायचं आपल्याला. युनियन याचा अर्थ काय, दोन्ही एकत्र करायचे. जे कॉमन आहेत ते एकदाच लिहायचे. तर कुठले कुठले कॉमन आहेत, 1 आणि 5. तर ते तेवढे एकदाच लिहा, म्हणजे 1 2 3 5
ओके 1 2 3 5 then 7 8 9 and 10. ओके नाव ए इंटरसेक्शन बी फाइंड आउट करायचं. ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय, दोघांमध्ये कॉमन असणार. जसं की मी आता सांगितलं 1 5, इकडे सुद्धा कोण आहे 1 5. सो हा दोघांमध्ये कॉमन आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता दोघांमध्ये कॉमन कोण आहे 1 5. तर तो इंटरसेक्शन मध्ये घ्यायचा 1 5. ओके तर इंटरसेक्शन मध्ये कोण येणार 1 and 5. तर हे आपण ए बी यू ए युनियन बी आणि ए इंटरसेक्शन बी फाइंड आउट केलं. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. Now question number 11, if number of A is equal to 7, number of B is equal to 13, number of A intersection B is equal to 4, then find number of A union B. ओके नंबर ऑफ ए 7 दिलेला आहे, बी 13, इंटरसेक्शन आपल्याला 4 दिलेला आहे आणि आपल्याला नंबर ऑफ ए युनियन बी फाइंड आउट करायचं. सो यासाठी काय करणार आपण, तो फॉर्म्युला वापरणार. नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू, ओके नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा आपला काय आहे फॉर्म्युला. तो सगळ्यात पहिल्यांदा हा फॉर्म्युला राईट डाऊन केला. आता त्या फॉर्म्युल्यामध्ये या सगळ्या व्हॅल्यू टाकूया. नंबर ऑफ ए आहे 7, नंबर ऑफ बी जो आपला आहे तो आहे 13 आणि मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 4. सो 7 प्लस 13 येणार 20 मायनस 4 किती येणार 16. तर नंबर ऑफ ए युनियन बी जो की आपल्याला फाइंड करायचा होता तो किती आलेला आहे 16. ओके हा झाला क्वेश्चन नंबर 11. इथे आपला प्रॉब्लेम सेट 1 कम्प्लीट होतं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जो प्रॅक्टिस सेट 2.1 आहे नेक्स्ट चॅप्टरचा तो स्टार्ट करूया. ओके थँक्यू.